नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी भरती 2026 राज्यातील तब्बल 1,00,000 अंगणवाड्यांमध्ये नोकर भरती, पगार, पात्रता आणि अर्जाचा शेवटचा दिवस कोणता आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील तब्बल 1,00,000 अंगणवाड्यांमध्ये कशा पद्धतीने नोकर भरती निघालेली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, अंगणवाडी भरती 2026 राज्यातील 1,00,000 अंगणवाड्यांमध्ये नोकर भरती, पगार, पात्रता आणि अर्जाचा शेवटचा दिवस जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी अपडेट। पहा, अंगणवाडी रिक्वायरमेंट किंवा अंगणवाडी भरती 2026 राज्यभरातील महिलांसाठी आनंदाची अपडेट आहे। राज्यभरामध्ये एकूण 10-15 सेविका आणि 3,928 म्हणजे 1,015 सेविका आणि 3,928 मदतनीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरती होणार आहे। महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये 176 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे। यामध्ये 61 अंगणवाडी सेविका आणि 115 मदतनीस पदांचा समावेश आहे। इच्छुक महिला उमेदवारांकडून 20 ते 31 जुलै या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत। तसेच दिनांक 27 ऑगस्ट रोजी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत। या भरतीमध्ये निवड झालेल्या अंगणवाडी सेविकांना दरमहा 13,000 रुपये तर मदतनीसांना 7,500 रुपये म्हणजे 7,500 रुपये मानधन दिले जाणार आहे। शासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान अर्जाची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली जाईल। दिनांक 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत पडताळणी समितीकडून गुणवत्ता यादीची तपासणी केली जाईल। त्यानंतर दिनांक 13 ते 26 ऑगस्ट या कालावधीत हरकती आणि आक्षेप नोंदवता येतील। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिनांक 27 ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे पाठवण्यात येतील। अंगणवाडी सेविकांवर बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण, गरोदर महिलांच्या आरोग्याची नोंद, पोषण आहार वितरण, बालकांच्या आरोग्याची देखरेख, पोषण ट्रॅकरवर माहिती नोंदवणे आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते। तर मदतनीस बालकांच्या शिक्षणात सहाय्य करणे, अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज, वजन व उंचीच्या नोंदी ठेवणे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीत सेविकांना मदत करणे हे काम असेल। सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुका म्हणा, बार्शी, वैराग, करमाळा, माढा, टेंभुर्णी, माळशिरस, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, दक्षिण सोलापूर या प्रकल्पामध्ये ही भरती होणार आहे। त्यामुळे सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र महिलांसाठी ही सर्वात मोठी भरती व सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी अंगणवाडी भरती 2026ची अपडेट आहे। राज्यामध्ये तब्बल 1,00,000 अंगणवाड्यांमध्ये ही नोकर भरती निघालेली आहे। पगार, पात्रता आणि अर्जाचा शेवटचा दिवस याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।